जळगाव शहरामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अनेक आंदोलन करण्यात येत आहे। स्वातंत्र्य चौकापासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की आपल्या ज्या दुचाकी आहे त्या ढकलत घेऊन जाताना या ठिकाणी कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। तिच्या जवळपास 15 ते 25 दुचाकी धारक आहेत की ते आपल्या दुचाकी या ठिकाणी ढकलत घेऊन जात आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर या आंदोलनामध्ये रिक्षा चालक देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। रिक्षा चालक जे आहेत ते आपल्या रिक्षा या ठिकाणी नोंदवून पेट्रोल डिझेलचे दरवाढ असेल किंवा तुटवडा असेल या सर्व गोष्टींबद्दल शासनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी रिक्षा चालक जे आहेत आपल्या रिक्षा या ठिकाणी लोटून या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवताना पाहायला मिळत आहे। स्वातंत्र्य चौकापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलनामध्ये जे आहे मोठ्या संख्येने दुचाकी धारक असेल रिक्षा चालक असतील हे सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि स्वातंत्र्य चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन केलं जाणार आहे। पेट्रोल डिझेल मध्ये झालेली दरवाढ असेल किंवा पेट्रोल डिझेलचा काळा बाजार असेल, केंद्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या गोष्टींमध्ये झालेली महागाई असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दल जे आहेत सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातो आहे आणि वेगवेगळ्या घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन पोहोचणार आहे। काय सांगणार, काय आंदोलन आहे? धन्यवाद। बोला बोला। धन्यवाद। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये बहुजन मुक्ती पार्टीने हा धक्का मारो आंदोलन करत आहोत। काय आंदोलन? गॅसची दरवाढ प्रचंड झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत। जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना तोंडाला फेस होतो आणि आवाज उठवायला कोणी तयार नाही। त्याच्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीने या महागाईच्या विरोधात राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या विरोधामध्ये हा धक्का मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे। त्याचप्रमाणे नीटची परीक्षेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, तसंच स्मार्ट मीटरच्या नावाखाली जे लोकांची लूट चालू आहे या लुटीच्या विरोधामध्ये हा बहुजन मुक्ती पार्टीने तिसऱ्या चरणामध्ये हा धक्का मारो आंदोलन हे सुरू केलेलं आहे। तर अशा पद्धतीने एकंदरीत गॅसच्या भावामध्ये झालेली दरवाढ, पेट्रोल डिझेल मध्ये झालेली दरवाढ असेल किंवा इतर वेगवेगळ्या मागण्या असतील, नीट परीक्षेतला घोटाळा असेल, या सर्व मागण्यांसंदर्भात जे आहे केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून आज प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।